प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. काळचा येशूच्या काकुळतीच्या दर्या मागतो आधार कृपेच्या झऱ्या. आमची काळजी थंडाने अनुपकारी कर्त्यांना तू आपल्या काळजा परी. काळजा येशूच्या मागतो समस्त दे तुझीच माया जास्त व जास्त. ख्रिस्ती कुटुंबामध्ये प्रवेश केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी दोन प्रतिमा नेहमी आपल्याला दिसत असतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाची आणि पवित्र मरेच्या निष्कलंक हृदयाची. आणि योगायोगाने ख्रिस्त सभा सुद्धा आज जसा प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयाचा सन्मान करत आहे, त्याप्रमाणे उद्या पवित्र मरेच्या निष्कलंक हृदयाचा सन्मान करणार आहे. हे दोन सण एका मागोमाग येत असतात, कारण ही दोन हृदये एकमेकांशी पूर्णपणे एकरूप झालेली होती. पवित्र मरेचं निष्कलंक हृदय आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं अति पवित्र हृदय आपल्याला फार मोठं चिंतन करण्यासाठी पाचारण करत आहे. माणसाच्या शरीराचा केंद्रबिंदू हृदय असतं. ह्या हृदयाकडून रक्त मिळत असतं, त्याप्रमाणे प्रेमसुद्धा जीवनासाठी मिळत असतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय हे ख्रिस्ती श्रद्धेचं आणि कुटुंबाचं केंद्रबिंदू आहे. तिथूनच संपूर्ण जगासाठी जीवनाचा झरा अखंडितपणे वाहत आहे. त्या हृदयाकडे आज बारकाईने लक्ष देऊन बघा. एकूण 5 गोष्टी तुमच्या लक्षात येतील. ती पहिली गोष्ट आहे, हृदय हे प्रेमाचं प्रतीक आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय कसं आहे? मी लीन नम्र सौम्य हृदयाचा आहे असं येशू आपल्याला सांगत आहे आणि आज्ञा देत आहे, माझ्यापासून शिका. आणि मग माणसाने कधी कधी तशी प्रार्थना करायची असते की नम्र हृदया तव येशू तैसे मजला लाभावे. तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की श्रमिक जन हो श्रम परिहारा मज पाशी यावे. शांती तुम्हाला मिळेल ऐसे निश्चित जाणावे. एवढी मोठी खात्री त्यांनी दिलेली आहे की अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आणि माझे जो आपणावर घ्या, म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. खरं पाहता ओझे वाहणारा माणूस थकून भागून जात असतो, परंतु ख्रिस्ताचं ओझं एवढं सोयीचं आणि त्याचं जू एवढं हलकं आहे की त्यामुळे कष्ट न वाटता आनंदच वाटत असतो. आपल्या बाळाची काळजी घेत असताना, आपल्या बाळासाठी रात्रीची जागरण करत असताना, आपल्या बाळासाठी झोपेचा त्याग करत असताना मातेला त्याच्यामध्ये एक गोडवा मिळत असतो. देशाचं रक्षण करत असताना धारातीर्थी पडत असलेला जवानसुद्धा समाधानाने शेवटचा श्वास घेत असतो. हाच प्रभूचा क्रूस आहे. हेच त्याचं ओझं किंवा जू आहे. ते जू घेत असताना दुसऱ्या बाजूला ख्रिस्त आपल्याबरोबर हे ओझं वाहत आहे, ह्याची जाणीव आपण ठेवावी. त्या हृदयाकडे पाहिल्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला दिसते आणि ती म्हणजे ज्योत. ही प्रेमाची ज्वाला त्या हृदयात सातत्याने प्रज्वलित झालेली असते. म्हणून त्या हृदयाला प्रेमाची जळती भट्टी अशा नावाने पुकारलं गेलेलं आहे.
त्याच हृदयावरती क्रूस देखील रोवण्यात आलेला आहे. कारण क्रूसाद्वारेच त्या हृदयातील प्रेम संपूर्ण जगासमोर प्रकट झालेलं आहे. त्या हृदयाभोवती काटेरी मुकुट आपल्याला दिसत आहे आणि भाला भोसकल्यामुळे त्यातून रक्ताचा एक थेंब बाहेर येताना दिसत येत आहे. म्हणजे खऱ्या प्रेमाचा अर्थ त्याग आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तो त्याग केला, बलिदान केलं, आपलं रक्त सांडलं आणि त्याद्वारे आपलं प्रेम प्रकट केलेलं आहे. आज येशूच्या हृदयास कुटुंबाचं समर्पण करूया आणि त्याद्वारे आपलं संपूर्ण कुटुंब परमेश्वराच्या चरणापाशी ठेवूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.